वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यप्रेरणेचे सिद्धांत काय बघणार आहोत. कार्यप्रेरणा म्हणजेच अभिप्रेरणा, अभिप्रेरणा म्हणजेच मोटिवेशन. या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. सो कार्यप्रेरणाच्या सिद्धांतांमध्ये कार्यप्रेरणा मिळाल्याशिवाय कोणतीही व्यक्ती आपले कार्य प्रभावीपणे करू शकत नाही. व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचे असते. ते काम चांगल्या रीतीने आणि योग्य वेळेमध्ये पूर्ण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा द्यावी लागत असते. त्यामुळे व्यवस्थापन कार्यामध्ये कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा द्यावी लागत असल्याने कार्यप्रेरणेला व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्या दृष्टीने अनेक विचारवंतांनी या संदर्भात त्यांचे मत मांडले आहे. अभिप्रेरणा देण्यासाठी किंवा कार्यप्रेरणा देण्यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत या संदर्भात शास्त्रीय पद्धतीने केलेल्या विचारांची मांडणी म्हणजे कार्यप्रेरणेचा सिद्धांत होय. ओके, सो तुम्हाला अब्राहम मास्लो यांचा क्रमबद्ध गरजांचा सिद्धांत हा एक आहे. त्याच्यानंतर हर्सबर्ग यांचा द्विघटकीय सिद्धांत, त्याच्यानंतर मॅग्रेगर यांचा क्ष सिद्धांत व य सिद्धांत आणि विल्यम औची यांचा झेड सिद्धांत, असे 4 सिद्धांत तुम्हाला आहेत कार्यप्रेरणाच्या सिद्धांतांमध्ये. त्यातला सर्वात महत्त्वाचा सिद्धांत जो दरवर्षी एक्झाममध्ये विचारला जातो तो म्हणजे अब्राहम मास्लो यांचा क्रमबद्ध गरजांचा सिद्धांत, ज्याच्यामध्ये माणसाच्या काही गरजा आहेत त्या स्टेप बाय स्टेप गरजा मांडलेल्या आहेत. जसं की अब्राहम मास्लो या अमेरिकन विचारवंतांनी मास्लो यांचा क्रमबद्ध गरजांचा सिद्धांत मांडला आहे. कोणतीही व्यक्ती कोणतेही कार्य गरज भागवण्यासाठी करत असते, हा या सिद्धांताचा आधार आहे. ओके, सो गरज या मनामध्ये निर्माण होत असतात प्रत्येक माणसाच्या, आणि यांची संख्या खूप असते. आपली एकच गरज आहे, आपल्या 2च गरजा आहेत, आपल्या 3च गरजा आहेत असं काही नसतं. गरजांची संख्या ही जास्त असते. किती गरजा माणसाला होतील हे सांगता येणार नाही. सो गरज निर्माण झाल्याशिवाय माणसाकडून ती कृती केली जात नाही. ओके, हा सिद्धांत पुढील बाबींवर आधारित आहे. आता कोणत्या बाबी आहेत ज्याच्यावरती सिद्धांत हा आधारित आहे? ओके, हे लक्षात ठेवा की कोणत्या बाबींवरती हा सिद्धांत आधारित आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहावं लागेल. तर पहिली बाब म्हणजे माणसाच्या गरजा ह्या असंख्य असतात. या गरजा एका वेळी निर्माण होतात किंवा एक गरज भागली की दुसरी गरज निर्माण होत असते. ओके, एकाच प्रकारची गरज वारंवार निर्माण होत असते. दुसरी बाब म्हणजे मनुष्य एकाच वेळी सर्व गरजा भागवू शकत नाही. ज्या गरजा आहेत ते ॲट अ टाइम एकाच वेळीला सगळ्या भागतील असं काही नाही. गरजेची तीव्रता लक्षात घेऊन माणसं हे ठरवतात की कोणती गरज अगोदर भागवायची आणि कोणती गरज नंतर भागवायची. समजलं? तिसरी बाब म्हणजे असंख्य गरजांपैकी एक गरज भागविल्यानंतर दुसरी गरज भागवण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते जी प्रोसेस असते, ते जे काम असतं ते कंटिन्यू सुरू असतं. एक गरज झाली की दुसरी गरज झाली की तिसरी गरज झाली की चौथी गरज. आता सध्या जर माझ्याकडे साधा बटनांचा फोन असेल, तो बटनांचा फोन मी यूज केलाय, तर मला काय वाटणार, आता माझ्याकडे स्क्रीन टच फोन पाहिजे. मग मी दुसरा एखादा स्क्रीन टच फोन घेतला. ओके, सपोज मी सॅमसंग घेतला, तर मला काय वाटेल, तो फोन यूज केल्यानंतर आता माझ्याकडे आयफोन पाहिजे. आयफोन वापरायला घेतला, आयफोनची गरज संपल्यानंतर मला वाटेल की आणखीन दुसरा कुठला तरी फोन मी वापरायला पाहिजे. समजलं? सांगायचंय काय की माणसांची गरज ही एक नसते, गरजा चेंज होत राहतात. म्हणजे एक गरज भागली की माणूस दुसऱ्या गरजाकडे बळत असतो. सो या बाबी विचारात घेऊन अब्राहम मास्लो यांनी गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला आहे आणि त्या क्रमामध्येच त्यांनी त्या गरजा स्पष्ट केलेल्या आहेत.
तसेच अनेक गरजा अशा असतात की त्या कोणत्या वेळी कोणती गरज आपली भागवली पाहिजे याचा विचार माणसाने केला पाहिजे. 5-6 गरजा असतील माणसाच्या, तर माणूस काय करतो, एवढ्या गरजा तर आता मी भागवू शकत नाही ऍट अ टाइम, सगळ्या गरजा तर ऍट अ टाइम भागणार नाहीत माणसाच्या. महत्वाचं काय आहे त्याच्यामध्ये हा विचार केला जातो अगोदर, आणि जी गरज अतिशय महत्वाची असते त्याला पहिल्यांदा निवडलं जातं. ओके. तसेच गरजांचं मानवी जीवनातलं महत्व लक्षात घेऊन अब्राहम मास्लो यांनी गरजांचे स्तर ठरवलेत. जसं की कनिष्ठ स्तर, त्याच्यानंतर उच्च, असं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये गरजाचा क्रम स्पष्ट केला आहे. त्यामुळे त्याला क्रमबद्ध गरजांचा सिद्धांत किंवा श्रेणीबद्ध गरजांचा सिद्धांत असं म्हणलं आहे. उतरंडीचा सिद्धांत असं पण म्हणलं आहे. ओके. या 5 गरजा आहेत त्या की तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतील. कोणत्या कोणत्या आहेत साईडला सांगितलंय तुम्हाला. उच्च स्तरीय गरजा कुठल्या आहेत तुमच्या, आणि तुमच्या कनिष्ठ स्तरीय गरजा कुठल्या आहेत. ओके. तर यामध्ये पहिली गरज आहे तुमची शारीरिक गरज. यामध्ये माणसाला जीवन जगण्यासाठी ज्या गरजा पूर्ण करणं आवश्यक असते त्यांना शारीरिक गरज असे म्हणलं जातं. ओके. त्यांना प्राथमिक गरज किंवा मूलभूत गरज, जीवनावश्यक गरज असं सुद्धा म्हणलं जातं. या गरजांचा क्रम प्रथम असतो. पहिल्यांदा शारीरिक गरजा विचारात घेतल्या जातात. ओके. कारण या गरजा भागवल्याशिवाय माणूस जगू शकत नाही असं अब्राहम मास्लोचं म्हणणं आहे, आणि ते बरोबरच आहे. प्राथमिक गरजा, शारीरिक गरजा ह्या भागल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. कारण शारीरिक गरजा, प्राथमिक गरजा यामध्ये कोणत्या गरजा येतात तर अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, विश्रांती, झोप, या सर्व गरजा एवढ्या महत्वाच्या आहेत की त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. असं कोणी आहे की त्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा काहीच नकोय? त्याला फक्त सामाजिक गरजा किंवा विकासाच्या गरजा या अशा बाकीच्या गरजा घेऊन चालत नाही. कारण गरजांचा विचार करताना पहिल्यांदा प्राथमिक गरजा विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या पहिल्या असतील. ओके. सो दुसरी गरज म्हणजे सुरक्षिततेच्या गरजा. आता अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, विश्रांती, झोप या गरजा जवळ असतील तर माणूस काय करतो, सुरक्षिततेच्या गरजांकडे जातो. त्यामध्ये मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे धोके निर्माण होत असतात माणसाला. हे धोके नैसर्गिक व अनैसर्गिक स्वरूपाचे असतात. अशा धोक्यापासून निर्माण होणाऱ्या भीतीमुळे सुरक्षिततेच्या गरजांची निर्मिती होत असते. सुरक्षितता भौतिक बाबींची असू शकते, ज्यामध्ये जीवाला होणारा धोका किंवा मालमत्तेला होणारा धोका समाविष्ट असतो. त्यामध्ये उष्णता, थंडी, पाऊस, भूकंप, वादळ, अपघात इत्यादी या धोक्यांमुळे मानवी जीवनास व मालमत्तेस धोका निर्माण होतो. त्यापासून संरक्षण मिळावं म्हणून गरजांची पूर्तता करावी लागते. आर्थिक सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची असते, कारण अनेक गरजांची पूर्तता पैशावर अवलंबून असते. उत्पन्न मिळवण्यासाठी नोकरी, व्यवसाय करावा लागतो. त्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून यासाठी तरतुदीही कराव्या लागतात. सो शारीरिक गरजा संपल्यानंतर माणूस सुरक्षिततेच्या गरजाकडे जातो. म्हणजे एक गरज संपली की दुसरी गरज. ओके. सो अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, हवा हे मिळाल्यानंतर माणसाला वाटतं की आपल्याला प्रोटेक्शनची गरज आहे. आता प्रोटेक्शन पाहिजे आपल्याला, सुरक्षितता पाहिजे. सो उष्णता, थंडी, पाऊस, भूकंप, वादळ, अपघात यामध्ये माणसाच्या जीवाला धोका असतो, त्याच्या मालमत्तेला धोका असतो. सो याची सुरक्षितता लक्षात घेऊन या सुरक्षिततेच्या गरजाची निर्मिती झालेली आहे. सामाजिक गरजा. मानव हा एक समाजशील प्राणी आहे.
त्याला समाजात राहणे आवडते किंवा ती त्याची गरज असते असं नाही. समाज हा व्यक्तींचा समूह असतो. या व्यक्ती वेगवेगळ्या नात्याने, वेगवेगळ्या संबंधाने एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात. कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी, सहकारी इत्यादी स्वरूपाच्या व्यक्ती समाजामध्ये वावरत असतात. प्रेम, सहानुभूती, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, स्वीकृती, आधार, मार्गदर्शन इत्यादी भावना या मानवी जीवनाचा आधार असतात. त्याची पूर्तता होणे आवश्यक आहे. जसं की आपण बघितलं, पहिली शारीरिक गरज. माणसाची शारीरिक गरज पूर्ण झाली की माणूस काय करतो? सुरक्षिततेच्या गरजाकडे जातो. आता सुरक्षिततेची गरज पूर्ण झाली आहे, मग आता सामाजिक गरज. समजलं? सामाजिक गरजांमध्ये कुटुंब, नातेवाईक, शेजारी असतील, मित्रमंडळी असतील, सहकारी असतील, या सर्वांची गरज व्यक्तीला असते. आणि त्या सर्वांच्या बरोबर व्यक्तीला समाजामध्ये वावरावं लागत असतं. चौथी गरज मान सन्मानाच्या गरजा, प्रतिष्ठेच्या गरजा. ओके, तर शारीरिक गरजा, सुरक्षिततेच्या गरजा, सामाजिक गरजा भागवल्यानंतर व्यक्ती हा प्रतिष्ठेच्या गरजेचा विचार करतो. ओके, चौथी गरज आहे आपली प्रतिष्ठेची गरज. पहिली शारीरिक गरज झाली, दुसरी सुरक्षिततेची गरज झाली, नंतर सामाजिक गरज झाली, त्याच्यानंतर प्रतिष्ठेची गरज. वरील 3 प्रकारच्या गरजा या कनिष्ठ गरजा समजल्या जातात. आणि मनुष्य हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे व तो उच्चस्तरीय गरजांमुळे वेगळा आहे. कारण शारीरिक गरजा, सुरक्षिततेच्या गरजा इतर प्राण्यांनाही पूर्ण कराव्या लागतात. ओके, परंतु मानसिक भावनांची पूर्तता होणे माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. समाजात वावरत असताना ज्या अनेक भावनांची पूर्तता होणे गरजेचे असते त्यांना मान सन्मानाच्या किंवा प्रतिष्ठेच्या गरजा असं म्हटलं जातं. जसं की समाजामध्ये व्यक्तीचं होणारं कौतुक, व्यक्तीला मिळणारा मान सन्मान, व्यक्तीचं असणारं नावलौकिक, त्याची असणारी प्रशंसा, त्याला मिळत असणारं यश, स्वातंत्र्य, अधिकार, पद, सत्ता इत्यादी गरजांचा समावेश प्रतिष्ठेच्या गरजांमध्ये होत असतो. त्यामुळे कनिष्ठ स्तरीय गरजांची पूर्तता झाल्यानंतर प्रतिष्ठेसंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस हा प्रयत्नशील असतो आणि तो सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर शेवटची गरज म्हणजे स्वविकासाची गरज. शेवटची गरज म्हणजे स्वविकासाची गरज. त्यामध्ये या गरजा सर्वोच्च श्रेणीतील असतात. मनुष्याचे इतर प्राण्यापेक्षा असणारे वेगळेपण यातून प्रकट होत असते. ओके, स्वविकासाच्या गरजामध्ये आपण इतरांपेक्षा वेगळा आहोत हे दिसून येत असते. इतर गरजाची पूर्तता झाल्यानंतर मनुष्य या गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतो. या गरजांच्या पूर्ततेतून माणसाला मानसिक व आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळे त्याला मिळणारी कार्यप्रेरणा ही सातत्याने टिकून राहत असते. स्वतःचा विकास हा अतिशय महत्त्वाचा माणसाला वाटत असतो. सर्जनशीलता, नैतिकता, उत्स्फूर्तता, आत्मविश्वास या गुणांचा, या सुप्त गुणांचा, ओके, कौशल्यांचा वापर करून आपले कार्य इतरांपेक्षा चांगले करण्याचा प्रयत्न व्यक्ती ही करत असते नेहमी. या 5 गरजा आहेत ज्या की अब्राहम मास्लो यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत. हा सिद्धांत तुमच्याच अभ्यासक्रमामधील सिद्धांतामधील अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे, जो की दरवर्षी एक्झाममध्ये विचारला जातो आणि अतिशय सोपाही आहे. ओके, सो दुसरा कार्यप्रेरणेचा सिद्धांत आहे तुम्हाला हर्झबर्ग यांचा द्विघटकीय सिद्धांत. हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सो याच्या प्रॉपर नोट्स काढा तुम्ही. नोट्स फर्स्ट इयरला कंपल्सरी काढायच्या आहेत, कारण नोट्स काढल्या नाहीत तर तुमचा स्टडी होणार नाही पहिली गोष्ट तर. त्यामुळे नोट्स काढा. ओके.